हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज मी नाश्त्याला हे केलेले बटाटा. रात्री मी बटाट्याची भाजी केली होती आणि थोडीशी भाकर राहिली होती, तर बटाट्याचं उकडलं केले. कोणी केलं तर सांग मला कमेंट्समध्ये. रात्री थोडीशी भाकर राहिली होती आणि म्हणलं की नको वाया जाईल, म्हणून म्हणलं की त्याचं उकडलं घ्यावं करून. तेच खाणार आहे आता आणि खाली मग झालं नाश्त्याची तयारी. चला, आज येणार आहे लाईव्ह. तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं भेटतील भरपूर साऱ्या, म्हणून तुम्ही कमेंट्समध्ये. तर तुम्हाला नाश्तो नाही धुत नाही, मग कपडे धुतले आज. मग पहिले नाश्ता करावा, पोटोबा करावा आणि मग स्वतःच आवडावं आणि 9 वाजता परत मीटिंग अटेंड करावं. तर नाही काय मीटिंग सारखीच बोलते. तर हो, आहेच तसं काहीतरी विशेष. तुम्ही सांगा काय झालं असेल नक्की. तुम्हाला हे झालं असं हे केलं असेल झालेलं आहे. भाजी पण नको वाढ. चपाती केली असते ना, भाजी थोडीशी जास्त राहिली होती. चपातीला भाजी काही संपत नाही. त्या आपली भाकरीची पण वाया गेली असते ना. म्हणून मग म्हणलं त्याचं उकडलंच घ्यावं आलीच नाही. कारण ते सगळं पाणी सुटतं, सगळं पाणी सुटतं म्हणून हे करावं लागतं. पाणी घेत असतं पहिले भरून. अंदाजे चहा प्यायला पण बरोबर झाला. रोज अंदाजेच करते, त्यात असू या काय असो बरोबर एक प्यायलाच होतो, जास्त एक्स्ट्राच होतच नाही. नंतर चला का खारी चहा आणि आपलं उकडलं इथे खाऊया. या तुम्ही पण सर्वांनी नाश्ता करायला. तर आता मी माझं आवरून घेत आहे. ह्याच्या अगोदरच आपलं काय म्हणतात त्याला, काल केस धुतले ते हेच काय केलं, तेलच नव्हतं लावलं. चला तेल पण लावा, आवरून पण घ्यावं. भृंगराज तेल वापरते. तुम्ही बऱ्याच जणांनी विचारलं कोणत्या कंपनीचं आहे भृंगराज तेल. तर मी आता ज्याच्यामध्ये काम करते ना त्याच कंपनीचं आहे. तर थोडंसं लावते. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सरप्राईज आहे, नक्कीच तुमच्याबरोबर मला शेअर करायला आवडेल. कारण काय तुम्ही एवढी माझी यूट्यूब फॅमिली, म्हणजे इंस्टा फॅमिली, मग त्यांच्याबरोबर शेअर करायला आवडणारच मला नक्की. सर्दीने तर एवढं हे केलं ना परेशान. मी कवर यूजच करत नाही कारण की फाटलं ते.
आज परत जास्त वाटायला लागली. 2 दिवस फरक पडला होता, आज परत ही होती. चला, रोजचा नवीन दिवस आपल्यासाठी काहीतरी चॅलेंज घेऊन येत असतं, ते एक्सेप्ट करायचं आणि चालायचं पुढं, म्हणून छान दिवस जातो. थंडी आहे ना, म्हणजे वातावरण असं होतं आहे ना चेंज. आता 2-3 दिवस झालं पूर्ण आभाळ येते, आणि आभाळ आल्यामुळं मग नाही का हे होतंय, सगळंच क्लायमेट चेंज झालं की आपल्या बॉडीवर सगळा परिणाम होतोय. परिणाम झाला की मग पडते आजारी माणूस. आता मला कसं केस गेलं ते पण यायला लागले आता बारीक बारीक. मी आधी एकच हेअरस्टाईल करायची केसाची, पण आता करते वेगवेगळी. तर बऱ्याच दिवस झाले हीच करते. जीवाला आवडतं ती करत असते, असं काय मधनं भांग वगैरे पाडून पण करत असते, अशी पण करत असते. हे जास्त करून आहे ना मी ह्याच्यामध्ये करायचे, आम्ही 11वी-12वीला असताना असे डायरेक्ट असं. पण आता असं आता येईन लवकरच लायसन येईन बाबा. माझ्या चुकीमुळं लायसनला पण लेट झालं आहे, नाही तर आत्तापर्यंत आलं असतं. आय होप येईन, पण आता लायसन येते का सर्टिफिकेट येते आय डोंट नो, माहीत नाही आहे. पण दोन्हीपैकी येईन एक. दोन्हीपैकी कोणतं एक आलं तरी पण आपल्याला फायदाच आहे त्याचा, कारण की लायसन आलं तरी पण आता वरनं तसं नियम आला म्हणल्यावर आम्हाला सर्टिफिकेटला पण देणारच काहीतरी. माझं स्वप्न आहे की मी स्वतःचं मेडिकल टाकावं आणि लवकरच टाकन. तुम्ही तर आहेतच सोबत माझ्या, नाही काही टेन्शन. होतील लवकर सगळ्या गोष्टी होतील. आणि होणार, आणि करायच्याच आहेत मला. एकदा हे ठेवलं ना, तर माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की करायचं ते, म्हणून बघूया लायसन आलं ठरवू. पार्टनरशिपमध्ये टाकणार का सेपरेटली टाकणार, तुम्ही मला सजेशन द्या. ज्यांना कोणाला माहिती असेल जास्त त्यांनी तसं करा. निव्या क्रीम लावते मी यासाठी सगळं. ऑफिसला जॉईन करायचं म्हणलं ना तर मला लवकरच हे करावं लागेल, अजून लवकर उठून आवरावं लागेल. मॉर्निंग वॉकला जाता येते का नाही काय माहिती. माझा रोजचा डेली एवढा मेकअप असतोच.
कारण काय स्वतःकडे बघितलं ना आपल्याला पण बरं वाटलं पाहिजे. आपल्याकडे बघून आपल्यालाच नाही आळस आला पाहिजे. म्हणून मग मी माझं डेली एवढा मेकअप मी करतच असते. झालं तर थोडंसं राहिलेलं आहे. याष्टीगंध झाला फायनली मेकअप. तर अशाच परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण लवकरच. आणि संध्याकाळी सगळ्याजणांनी या लाईव्ह पाहायला. आपण खूप साऱ्या गप्पा मारूया. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.